वाळवण्याच्या पदार्थामध्ये आपण आणखी एक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे काय की तांदळाचे पापड. दिसायला काचेसारखे, अगदी ट्रान्सपरंट आणि तळल्यावरती दुप्पट तिप्पट फुलणारे आणि तोंडात टाकल्याच विरघळणारे खुसखुशीत असे तांदळाचे पापड आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी काय केलं, 1 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेतलं. तुम्ही यांना ओव्हरनाईट भिजत घालू शकतात किंवा थोडा वेळ 1 ते 1.5 तास भिजत घातल्यानंतर ह्या पद्धतीने बघा पंख्याच्या हवेतच यांना वाळवून घ्यायचं आहे. यांना संपूर्ण 1 दिवस, म्हणजे जर तुम्ही सकाळी धुतले असेल तर पूर्ण दिवसभर यांना पूर्ण वाळवून घ्यायचे आहे. त्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. आता तांदळाचं पीठ बारीक केल्यानंतर आपल्याला याचे पळीपापड बनवायचे आहेत. तर पळीपापड बनवण्यासाठी मी इथे साधारण 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं होतं. तर 4 ते 5 वाट्या मी पाणी घेतलं, त्याला छान उकळून घेतलं. त्यामध्ये तीळ, जिरे आणि मीठ घालून घेतलं आणि एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये पाणी करून घेतलं आणि असं वरतून घातलं. जर आपण डायरेक्टली तांदळाचं पीठ पाण्यात टाकलं तर गुठळ्या होतात, त्यामुळे ह्या पद्धतीने टाकलं तर गुठळ्या होत नाहीत. आणि छान पूर्णपणे हलवून घेतलं. आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे, कारण कच्चवट जर राहिले तर पापडाला चिरा पडतात. आता पूर्ण हलवून घेतल्यानंतर मी ह्यावरती झाकण ठेवून दिलं आणि वाफ काढून घेतली. वाफ काढल्यानंतर बघू शकतात आपलं बॅटर किती घट्ट झालं आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की खूप घट्ट झालं आहे तर ह्यामध्ये आपण पाणी घालायचं, पण पाणी घालताना गरमच पाणी घालायचं, थंड नाही. त्यानंतर बघा मी यामध्ये थोडं पाणी ॲड केलं. तर अंदाजे हे पाणी ॲड केलं, साधारण तुम्ही अर्धी वाटी पाणी ॲड करू शकतात. आणि आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघायची की कशी आहे. आणि त्यानंतर मी परत एक वेळेस याला पूर्ण शिजू दिलं. आपलं बॅटर बघा कसे बुडबुडे येतात. जेव्हा बॅटर छान शिजतं ना तेव्हा अशी बुडबुडे त्यावरती येतात. आता बघा आपलं बॅटर परफेक्ट आहे पापड करण्यासाठी. खूप जास्त पातळही करू नका आणि खूप जास्त घट्टही करू नका. या पद्धतीने बघा आपले पळीपापड बनतील. ह्या पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही याला थंड होऊ द्या, नाही तर गरमच टाका. प्लॅस्टिकच्या पिशवीवरती टाकतो त्यामुळे आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं याला. आणि बघा प्लॅस्टिकच्या कागदावरती मी या पद्धतीने पापड पूर्ण असा पसरून घेतला. टाकताना जाडच पापड टाकायचा, बारीक टाकायचा नाही, कारण जेव्हा आपण पापड जाड टाकतो वाळल्यानंतर तो इतका पातळ होतो आणि खूप ट्रान्सपरंट असा हा पापड तयार होतो. त्यामुळे नेहमी पापड टाकताना जाडच टाकायचे, वाळल्यानंतर ते बारीक होतात. आपले पूर्ण पापड हे टाकून झालेले आहेत. कडकडीत उन्हात आपल्याला 2 दिवस वाळून घ्यायचे आहेत. बघा आपले पापड अगदी काचेसारखे चमकत आहेत आणि ट्रान्सपरंट बघू शकतात की अक्षरशः हाताची बोटं दिसतात यामधनं. तर आता आपण तळूनसुद्धा बघूया. अगदी दुप्पट तिप्पट फुलतो आणि अगदी खुसखुशीत मऊसूत असा हा पापड तयार होतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आवाज तुम्ही ऐकू शकतात.